हमको नहीं देखना है। पेरेंट्स को जो कॉल गए हैं वो नहीं, मैं आपके ऊपर विश्वास करूंगा। आज हर एक ग्रुप पे मैसेज आना चाहिए कि मराठी इज अ सेकेंड लैंग्वेज आपकी स्कूल में। ये सब मैसेज हर एक इसमें आना चाहिए। और उसके बाद अगर कोई पेरेंट्स को गया कॉल तो फिर ये हम चलने नहीं देंगे। तुम्ही मराठी आहात, तुम्ही तरी करा। तुमच्यासारखे मराठी माणसं गेलं, तुमच्यासारखे मराठी माणसं ह्या गोष्टी करतात ना, ह्यांना पाठीशी घालतात ना, म्हणून अडचण होते मराठीत आणि आमच्यासारख्यानं गुन्हे घ्यावे लागतात। तुमच्यासारख्यांनी थोडं कडक राहिलं आणि भाषेचा आदर केला ना, लाचारी करू नका, लाचारीच्या पुढे जा। हे तुमच्यासारखे लाचारी करतात ना मराठी माणसं, म्हणून आम्हाला ही यांच्यासारख्यांचं ऐकावं लागतं। अविनाशजी काय सांगाल, या शाळेमध्ये आलात आणि या शाळेतले काय प्रकार समोर आला आहे? युरो स्कूल आहे, पुढे लवकर दोस्तीमध्ये असलेलं युरो स्कूल आहे। यांनी कालपासून पॅरेंट्सना फोन करायला सुरू केलेला आहे की याच्या पुढे मराठी ही सेकंड लँग्वेज नसून थर्ड लँग्वेज असेल। मराठी कशी थर्ड लँग्वेज असू शकते? हिंदी सेकंड लँग्वेज म्हणतात आणि मराठी थर्ड लँग्वेज असते। सो आता आम्हाला जे काय करायचं ते आम्ही केलंय। आम्ही त्यांना ताकीद दिली, त्यांनी आता मला प्रिन्सिपलनी शब्द दिलेला आहे की ते आता लगेच ताबडतोब एक मेसेज शाळेच्या सगळ्या ग्रुपवर टाकतील आणि मराठी ही खरी तर फर्स्ट लँग्वेज असली पाहिजे, पण मराठी ही कंपल्सरी असेल असं मेसेज आता ते सगळ्या ग्रुपवर टाकतात आणि तसं नाही झालं तर ही शाळा आम्ही चालून देणार नाही।